तर चला मंडळी, आज आता लेकाने उपवास धरलाय म्हटलं काहीतरी मस्त असं काहीतरी बनवलंच पाहिजे, कारण की पोरांना ना आवडतं असं खायला उपवासाचं. तर मी म्हटलं चला आता साबूचे वडे बनवूया. आता मी माझी एकटीसाठी ते काही बनवत नव्हते, पण आता मुलांनी उपवास धरलाय म्हटलं चला मग आता साबूचे वडे त्यांना सगळ्यांनाच आवडतात, तर म्हटलं साबूचे वडे बनवूया. तर मी ते काकडीची कोशिंबीर केलेली आहे, 2 काकडे कट करून घेतले, त्यामध्ये 1 मिरची कट करून टाकली. हे माझं घरी बनवलेलं मस्त असं दही आहे बरं का, घरीच बनवले मी, म्हणजे आपलं घरचं दही. आणि याच्यामध्ये थोडीशी आता साखर टाकते. आणि ह्या 2 काकड्या मी कट करून घ्यायच्या आधी पण किसून घ्यायच्या आधी खाऊन पाहिलं होतं बरं का, काकडी कडू की नाही ते आधी चेक करत जा. तरी ते शेंगदाणे भाजून घेते मी, आणि त्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण की आमच्या घरात तिखट तसं आवडतं सगळ्यांना, आणि एवढे काही तिखट होणार नाही त्या अंदाजानेच मिरच्या घेतलेल्या आहेत. तर चला आता मी ह्या काकडी किसून घेतली, त्यामध्ये मीठ आणि 1 हिरवी मिरची आणि थोडीशी साखर टाकून घेतली आणि दही टाकून घेतलं. आता हे मस्त असं मिक्स करून घेते आणि साईडला ठेवते, आणि नंतर वडे करून बनवून घेते. तर इथे जी किसणी दिसते ना ती छोटी, त्या किसणीच्या साह्याने मी छोट्या किसणीनेच काकडी किसून घेतलेली बरं का. आणि काल मी ना 1 सीताफळ झालं होतं, खाल्लं होतं मैत्रिणीनं, तर मला खूप सर्दी झाली. आता सीताफळाचं सीझन पण आहे, पण पाऊस येतो त्यामुळे सीताफळ काही खाऊ नका, कारण की सीताफळाने सर्दी होते खूप. आणि इथे मी 5-6 बटाटे घेतलेले आहेत, मी उकडून घेतलेले आहेत बटाटे. आणि आता हे बटाटे असे हातानेच मी असं हे करून घेतले, एकजीव करून घेतले. आणि ते मीठ आहे माझं, हे उपवासाचं सेपरेट मीठ ठेवलेलं आहे मी. तर चला आता मी शेंगदाणे बारीक करून घेतलेत मिक्सरला, आणि मिरची दोन्ही एकत्रच करून घेतलं मी, ओबड जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही अशा प्रकारे. आणि ते बटाटे हातानेच असे जास्त उकडले होते, त्यामुळे मी हातानेच हे करून घेतले, ते एकजीव करून घेतले. आणि आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि एकजीव करून आपण पीठ कसं मळतो त्याप्रमाणे असं पीठ मळून घ्यायचं, हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तर इथे मी आता हे सगळं व्यवस्थित मळून घेते. तर अशा प्रकारे हे पीठ मळले मी. आता बाहेर आमच्याकडे ना पाऊस पण चालू आहे आता सध्या, म्हणजे सगळीकडेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आज 6वी माळ आहे, त्यामुळे मी ग्रे कलरची साडी पण घातलेली आज. तसं माझ्याकडे जे कलर आहेत ते मी घालते, जे नाही ते नाही घालत. तर चला इथे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे, आणि ते आता मी छोटे छोटे गोळे करून घेते आणि साबूचे वडे बनवते मस्त असे. चला आता झालेले आहेत आपले तयार. तर आता अशा प्रकारे मी हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे, आणि थोडं तेल पण लावू शकता तुम्ही, म्हणजे चिटकत नाही हाताला. तर चला असे ब्राऊन कलरचे मी तळून घेतलेले आहेत. आणि ते मिरच्या पण तळलेल्या आहेत, तर जर तिखट खाल्लं कोणाला तर तळून ठेवलेल्या आहेत मिरच्या, कारण की आवडतं आमच्या घरामध्ये तिखट सगळ्यांना. तर अशा प्रकारे छान तळून घेतलेत पहा मी, छान झालेत बरं का, असे मस्त झालेत, क्रिस्पी झालेत ते पाहू शकता तुम्ही, हे पहा अशा प्रकारे. तर आता हे मी पहिले मुलांना देणार आहे, कारण की मुलांचा आरडाओरडा चालला आहे, उशीर झाला होता ना बनवायला, त्यामुळे चला आता लेकरांना आधी देते आणि नंतर मी खाते. तर चला अशा प्रकारे मी मुलांना देते आता. तर चला ही माझी लेक आहे आणि आता खाते, तिला विचारलं मी कसे झाले, तर छान झाले म्हटली. तर तिचं चाललं आहे आपलं खायचं, छान झाले म्हणते ती. आणि इथे पाऊस पण पडतो, तुम्ही पाहू शकता, पाऊस चालू आहे सकाळपासून, पाऊस चालू आहे म्हणजे रात्रीपासूनच आहे तसा, पण थोडा वेळ थांबला होता पुन्हा चालू झाला. तर आता एवढं पीठ माझं उरलेलं आहे, कारण की हे जास्त होतील म्हणून मी म्हटलं आता हे नंतर ठेवून देते. आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, आणि एवढे सारे वडे माझे बनवून झालेले आहेत. तर अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेतले, मुलांचं झालेलं आहे आता. आणि इथे मी घरच्यांच्या बाकीच्यांसाठी ना वरण भात वगैरे पण बनवलं होतं.